दरम्यान सगळ्याच बंडखोरांशी संपर्क साधलाय, सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय। महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार हे निवडून आणणार अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली आहे। पाहूयात। 3 वाजेपर्यंत मॅक्झिमम सगळे बंडखोर आपले अर्ज मागे घेणार आहेत। किती लोकांपर्यंत म्हणजे किती बंडखोरांपर्यंत? सगळ्या बंडखोरांपर्यंत संपर्क साधला आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, कारण आपल्याला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आणि महायुतीचा महापौर बनवायचा आहे। म्हणून ते पण जे काय आम्ही विनंती केली त्या विनंतीला मान देऊन बहुतेक बंडखोर हे माघार घेत आहेत। पुढची बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये अनेक भागामध्ये युती आघाडीचा विचार न करता एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं। अखेरच्या दिवशी अर्ज मागे न घेतल्यास युती आघाडी ही कागदावरच उरणार का, असा सवाल उपस्थित झालाय। पुण्यामध्ये भाजपचे सर्व 165 जागांवरती एबी फॉर्म देण्यात आले, तर भाजप मित्रपक्ष शिवसेनेनं 150 जागांवरती एबी फॉर्म दिलेले आहेत। दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी ही जाहीर तरी एकमेकांच्या मतदारसंघात मात्र उमेदवारी देण्यात आलेली आहे। अजित पवारांकडून 157, शरद पवारांकडून 90 जणांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। तर प्रभाग 24 मधून भाजपचे गणेश बिडकर हे मैदानामध्ये आहेत आणि बिडकरांविरोधात रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर देखील रिंगणामध्ये आहे। भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या आई रंजना टिळेकर ह्या रिंगणामध्ये आहेत, तर रंजना टिळेकरांना शिवसेनेच्या संगीता ठोसर यांचं कोंढव्यामधून आव्हान असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।